आजरा तालुक्यातील आरदाळ येथे वानर सेनेचा सुरू आहे धुमाकूळ. घरांच्या छतांचे होते आहे नुकसान. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी. आजरा तालुक्यातील आरदाळ गावामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून दर 4-6 दिवसांनी वानरांचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच वेळी 6 ते 10 वानरांचा कळप गावातील भैरीदेवी मंदिराकडे पिंपळाच्या झाडावर येऊन आजूबाजूच्या कौलारू घरांवर, झाडांवर, सिमेंटच्या पत्र्यांवर उड्या मारत असतात. त्यांच्या मागे भुकणारी गावातील कुत्री लागतात. तसेच ते जास्त इकडून तिकडे उड्या मारतात आणि कौलारू घरांचे आणि पत्र्यांचे मोठे नुकसान करत आहेत. ही वानर सेना आज ना उद्या येण्याचे बंद होतील म्हणून वन विभागाला कोणी कळवलं नाही. पण गावाजवळ आंबेओहोळ धरण असल्यानं पाण्याचा प्रश्न आणि आजूबाजूला झाडी असल्याने धरणाशेजारी राहण्याचा प्रश्न मिटल्याने ही वानर सेना येथेच वास्तव्य करून आहे. याबाबतची माहिती वन विभागाला संपर्क करून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी कळवली. त्यानंतर वनरक्षक गोविंद केंद्रे यांनी आरदाळ येथे भेट देऊन पाहणी केली. पण प्रश्न जैसे राहिला आहे. सुरुवातीला 1-2 वानरे कधीतरी गावात येत असत, पण आता त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. धरणाच्या पाण्याच्या ठिकाणी मोर देखील मोठ्या प्रमाणात असतात. हल्ली गवे सुद्धा येत आहेत. या सर्व वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आजरा वन विभागाने या जंगली प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा योग्य बंदोबस्त करून लोकांचे होणारे नुकसान टाळावे अशी विनंती आरदाळ गावकऱ्यांनी वन विभागाला केली आहे.